राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांना दिल्लीमध्ये आता सरकारी निवासस्थान मिळालेलं आहे। सुनेत्रा पवार यांचा दिल्लीतील निवास आता याच 11 जनपथ या निवासस्थानी असणार आहे। हे तेच निवासस्थान आहे जे सुनेत्रा पवार यांना आता राज्यसभेकडनं मंजूर करण्यात आलेलं आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या याच 11 जनपथ या सरकारी निवासस्थानामध्ये राहणार आहेत। आपण जर बघितलं तर याच जनपथ रस्त्यावरती अनेक महत्त्वाच्या नेत्यांची घरं जी आहेत ती आहेत आणि त्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे ते शरद पवार यांचं। शरद पवार यांचं निवासस्थान याच जनपथ रस्त्यावरती असून त्यांच्या घराचा क्रमांक जो आहे तो 6 जनपथ आहे आणि याच 6 जनपथ निवासस्थानी शरद पवार हे राहतात। ते जनपथ निवासस्थान सुनेत्रा पवार यांना मिळालेल्या घरापासून अगदी काही पावलांच्या अंतरावरती आहे। टाइप 7चा बंगला सुनेत्रा पवार यांना मिळालेला आहे। खरं तर हा बंगला जो आहे तो राज्यसभेवरती 2 किंवा 3 टर्म जे खासदार राहिलेले आहेत किंवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे त्या सगळ्या लोकांना अशा पद्धतीचं घर जे आहे ते मिळत असतं। पण सुनेत्रा पवार या राज्यसभेवरती पहिल्यांदा जरी निवडून आलेल्या असल्या तरी त्यांना सध्या हे 6 जनपथ हे निवासस्थान मिळालेलं आहे। सध्या 11 जनपथ या निवासस्थानाचं काम सुरू असून पुढच्या काही दिवसांमध्ये सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या या ठिकाणी राहण्यासाठी येणार आहेत। आपण जर प्रामुख्याने महाराष्ट्राच्या अनुषंगाने बघितलं तर मागच्या काही काळापासून राज्यामध्ये पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र येतील का अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू असताना पवार कुटुंबियांची दिल्लीतील घरं मात्र अगदी काही मिनिटांच्या अगदी काही पावलांच्या अंतरावरती असल्यानं पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणात वेगळी चर्चा सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन राजू गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।